सरदार वल्लभभाई पटेलांची 150वी जयंतीचं वर्ष आहे आणि त्यानिमित्तानं देशभरामध्ये अनेक वेगवेगळे कार्यक्रम होत आहेत। माननीय मोदीजींनी हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून अगोदरच जाहीर केला आणि या निमित्तानं देशभरामध्ये अनेक कार्यक्रम होत असताना राष्ट्रीय एकता दौडची सुद्धा संकल्पना पुढे आली आणि माननीय मोदीजींनी सांगितल्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये क्रीडा क्षेत्राशी संबंधित सुद्धा अनेक कार्यक्रम व्हायला लागले। तर या 150व्या जयंतीचं औचित्य साधत पुण्यामध्ये जो आमचा खासदार क्रीडा महोत्सव होतोय, ज्याच्यामध्ये 37 खेळ त्याचंही उद्घाटन आज झालं। जवळजवळ 14 दिवस या शहरात 37 वेगवेगळ्या सगळ्या ऑलिम्पिक असतील त्यातला समावेश असलेले सगळ्या खेळांच्या स्पर्धा या पुढच्या 14 दिवस पुण्यामध्ये होत आहेत। आजची मॅरेथॉन ही त्यातलाच एक भाग होता। जवळपास 21,000 रनर्स धावपटूंनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला होता आणि एकूण हे 37 खेळ आणि आजची मॅरेथॉन जर पाहिली तर जवळजवळ 40,000पेक्षा अधिक खेळाडू आमच्या या खासदार क्रीडा महोत्सवामध्ये सहभागी होत आहेत। माननीय मोदीजी जेव्हा म्हणतात की 140 कोटी जनतेच्या साक्षीनं आपण सगळ्यांनी विकसित भारताचा संकल्प केलाय, त्यासोबतच यालाच अनुसरून फिट इंडिया ही संकल्पनाही पुढे आली। केवळ विकासाच्या दृष्टीनं आपण पुढे जाणार नाही, तर हा देश तंदुरुस्त झाला पाहिजे, हा देश फिट झाला पाहिजे, इथला युवा सक्षम झाला पाहिजे, तो शक्तिशाली झाला पाहिजे आणि म्हणून फिट इंडिया मूवमेंट सुरू झाली आणि त्यातूनच खासदार क्रीडा महोत्सवाचा सुद्धा जन्म झाला। देशामध्ये अनेक ठिकाणी असे महोत्सव होत आहेत। मला आनंद वाटतो की पुण्यासारख्या शहराचं जेव्हा मी प्रतिनिधित्व करतो, माझ्या पुण्यानं या देशाला या राज्याला अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू दिले, ऑलिम्पियन्स दिले, एशियन गेम्समधले विजेते पदक विजेते दिले, राष्ट्रकुल विजेते दिले, नॅशनल गेम्सला असे असंख्य खेळाडू जे अर्जुन अवॉर्डी आहेत, छत्रपती अवॉर्डी आहेत, ध्यानचंद पुरस्कार विजेते आहेत, असे असंख्य खेळाडू या पुण्याने राज्याला आणि देशाला दिले आणि म्हणून हा महोत्सव साजरा करत असताना आज आपण पाहिलं उद्घाटनाला अंजली भागवत सहित शकुंतला खटावकर सहित शांताराम जाधव असे अनेक पुण्यातले खेळाडू, मनोज पिंगळे जे ऑलिम्पियन आहेत, आज अंजली भागवत ज्यांना खेलरत्न पुरस्कार आहे, हे पुण्याचे अभिमान आहेत। ही सगळी आज त्यांच्याच शुभ हस्ते खासदार क्रीडा महोत्सवाचं आज उद्घाटन झालं। मला आनंद वाटतो की या पुण्याची एक क्रीडा संस्कृती आहे, ती सुद्धा या निमित्तानं आम्हाला समृद्ध करता येईल। आज हजारो खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ या महोत्सवाच्या माध्यमातून आम्हाला निर्माण करता येईल आणि म्हणून या सगळ्या क्रीडा संघटनांची एकत्र पद्धतीनं आम्ही या स्पर्धांचं आयोजन केलं। त्यामुळे मला असं वाटतं की या पुण्यामध्ये आमच्या आज खेळाडूंसाठी एक स्वतंत्र अशा पद्धतीची एक व्यवस्था सुरू झाली, त्याचा निश्चित पुणेकर स्वागत करतात, उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत आणि म्हणून 150व्या सरदार पटेलांच्या जयंतीच्या निमित्तानं आज मॅरेथॉनचं यशस्वी आयोजन झालं। देशभरातनं सगळ्या राज्यातनं खेळाडू आले, विदेशातनं अनेक देशातनं खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झाले, याचं आजचं वैशिष्ट्य आहे। ऑलिम्पिकची निवडणूक होती आज, कसं बघता आणि काही जागा ज्या अध्यक्षपदी काही समझोता झाला का? नाही, याच्यामध्ये आज संध्याकाळी हे सगळं स्पष्ट होईल, पण एक नक्की आहे की याच्यामध्ये कुठल्याही राजकीय पद्धतीनं ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीकडे पाहू नये। अजितदादा असतील, मी असेल, बाकी आमचे सगळे त्याच्यामध्ये असलेल्या क्रीडा संघटनेचे प्रतिनिधी असतील, माननीय देवेंद्रजींनी याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि याच्यामध्ये अजितदादा आम्ही सगळ्यांनी बसून काल हा निर्णय केला की ही निवडणूक ही बिनविरोध करायची आहे, कुठलीही निवडणूक होणार नाही। संध्याकाळी 4 वाजताच मुंबईमध्ये जनरल बॉडी होईल आणि त्याच्यामध्ये अधिकृत या विषयाची घोषणा होईल। आता कोण काय पद काय ह्याला संध्याकाळपर्यंत वाट पाहावी लागेल, पण तुम्हाला ते संध्याकाळी सगळं स्पष्ट होईल। पण आता एक नक्की आहे की निवडणूक होणार नाही, आम्ही सगळ्यांनी एकत्र बसून याच्यामध्ये मार्ग काढलेला आहे आणि म्हणून आजची निवडणूक न होता बिनविरोध पद्धतीनं या महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेचे पदाधिकारी जे नियुक्त केले जातील ते संध्याकाळी 4च्या सर्वसाधारण सभेमध्ये नक्की होईल। नाही, तेच मी म्हटलं की चर्चा कालही चालू आहेत, आजही चर्चा होतील आणि संध्याकाळी त्याच्यावरती शिक्कामोर्तब होईल। 100% समझोता झाला, एकत्रच आम्ही सगळा आजचा जो काही निवडणुकीचा कार्यक्रम होणार नाही, आम्ही नियुक्तीने आणि एकमतानं सगळ्या मिळणार। शिरगावकरांवरती एवढे आरोप केले गेले, त्यांच्या संदर्भात काय निर्णय झालाय? आज मी तेच सांगितलं की कालही चर्चा आली, आजही होईल। आता निवडणूक होणार नाही, एकमतानं या महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेची कार्यकारिणी होईल, पदाधिकारी जाहीर होतील। काही खेळाडू म्हणाले तुम्ही ऑलिम्पिकवर जाणार आहे,
मग काय ह्या तोच विषय. नंतर जाणार आहे का? नाही, हाच विषय अध्यक्ष कधी होणार आहेत अण्णा? आज डिक्लेअर होईल ना 4 वाजता. शिरगावकर संदर्भातला पाठपुरावा सुरू सगळं संध्याकाळी कळेल. निम्म्याचा फॉर्म्युला आहे का? मी तेच म्हणलं की थोडासा वेळ द्या. संध्याकाळी मुंबईमध्ये हे झाल्यानंतर पत्रकार परिषद होईल. संयुक्त पत्रकार परिषद अजितदादा आणि मी स्वतः एकत्र पत्रकार परिषद घेणार आहे. त्याच्यामध्ये सगळे आपल्याला माहिती मिळेल. आज महिलांची फायनल होतीये, तर शुभेच्छा देणार. प्रत्येक भारतीयासाठी एक अभिमानाचा आज हा दिवस आहे, क्षण आहे की आपण जर पाहिलं तर उपांत्य फेरीमध्ये ज्या पद्धतीने ऑस्ट्रेलियाला इतकं मोठं लक्ष्य पार करून आपल्या महिला संघाने विजय मिळवून दिला, प्रत्येक भारतीयाचं छाती अभिमानानं फुगली आहे. त्यामुळे आज एक भारतीय, या देशातील भारतीय नागरिक आज आमच्या या महिला संघाच्या विश्वकपच्या फायनलसाठी आम्ही सगळे आतुर आहोत. सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत, आशीर्वाद सगळ्यांनी त्यांना दिलेले आहेत. त्यामुळे मला निश्चितपणे खात्री आहे की हा विश्वकप आमच्या महिला संघ नक्की जिंकेल. नाही, पुणे शहरात जी गुन्हेगारी वाढती त्या संदर्भात परत तुम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहात का? काल पुन्हा गँगवर जो आहे तो सुरू आहे. मागच्या काही दिवसातल्या ह्या घटना निश्चितच चिंताजनक आहेत आणि मलाही वाटतं की आम्ही सातत्याने याच्यावरती बोलतोच आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीनं काल या संदर्भातल्या सूचना पोलीस आयुक्तांनाही दिलेल्या आहेत. माझंही सकाळी त्यांच्याशी आयुक्तांशी बोलणं झालेलं आहे. त्यामुळे या शहरातला कायदा सुव्यवस्था हा नीट राहण्यासाठी निश्चितपणे आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये जबाबदारी आम्ही निश्चित केलेली आहे. त्यामुळे याच्यामध्ये काम आम्हाला 100% करायचं की या शहरातली गुन्हेगारी कमी कशी करता येईल, त्याचा बिमोड कसा करता येईल, याच्या सगळे मिळून आम्ही काम. अण्णा, पोलीस आयुक्त वारंवार सांगतात की आम्ही गुन्हेगारीवर काम करतोय, ती नष्ट करण्यासाठी काम करतोय, पण मागच्या काही दिवसांपासून सतत या घटना वाढतायत. ते कुठेतरी पोलीस कमी पडतायत, अपयशी ठरतायत असं वाटतंय का? हे मागच्या सगळ्या एकूण काळात पाहिलं तर असे अनेक गुन्हे झालेले आपण पाहिले. परंतु त्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी जे निर्देश दिले त्यातले गुन्हेगार कोणीही वाचले नाहीत. त्यांच्यावरती ताबडतोब कारवाई झाली, अटक झाले, मोकोकासारखे कायदे त्या अंतर्गत त्यांच्यावरती कारवाई झाली. त्यामुळे या शहरातल्या कुठल्याही गुन्हेगाराला कुठल्याही प्रकारची सूट दिली जात नाही, त्याला शिक्षाच होते, त्याला कुठल्याही पद्धतीचं एक्सक्यूज नाही. हे मुख्यमंत्री आणि या शहरातल्या पोलिसांनी सांगितले, दाखवून दिलं. आयुक्त कमी पडतात का? आयुक्त बदलले पाहिजे वाटतं का तुम्हाला? आयुक्त बदलले पाहिजे वाटतं का? नाही, मला असं वाटतं प्रत्येक पुण्यातल्या माझ्या जैन बांधवांसाठी तो खूप आनंदाचा विषय आहे की आज ती जागा परत एकदा आली म्हणजे ती ट्रस्टिंग डे परत गेली, व्यवहार रद्द झाला. तर त्याच्यामुळे ज्या अपेक्षा आमच्यासारख्या लोकप्रतिनिधी समाजाने व्यक्त केल्या होत्या त्या आम्ही पूर्ण केल्या. धन्यवाद. तेच सांगितलं ना आता. आयुक्त बदलले सांगितलं ना आता. नाही, आयुक्त बदलले अहो, पाहिजे. त्यांची काम त्यांनी केलं पाहिजे एवढी माझी अपेक्षा आहे. माझा विषय नाही, तो राज्याचा विषय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.